21 दिवस 21 बिझनेस टिप्स दिवस तिसरा. सुरुवातीला प्रत्येक नवीन दुकानदार हा खूप एक्साइटेड असतो आणि या एक्साइटमेंट मध्ये तो खूप ओव्हर स्टॉक भरत असतो. सुरुवातीला प्रत्येक दुकानदाराला हे वाटतं की माझ्याकडे जर जास्त व्हरायटी असतील तर जास्त कस्टमर अट्रॅक्ट होतील किंवा जास्त कस्टमर येतील. पण कधी कधी हीच एक गोष्ट प्रत्येक नवीन व्यावसायिकाला व्यवसायात अपयशी होण्याचं मूळ कारण ठरत असते. म्हणून स्मार्ट दुकानदार काय करतो, सुरुवातीला कदाचित स्टॉक कमी ठेवतो, पण तो हाय डिमांडेड प्रोडक्टवर त्या ठिकाणी फोकस करतो आणि हाय डिमांडेड प्रोडक्टवर फोकस केल्यामुळे प्रोडक्ट हे फास्ट मुव्हिंग बनतं आणि प्रोडक्ट फास्ट मुव्हिंग असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्याला डिमांड ही मोठ्या प्रमाणात येते आणि देन तो हळूहळू त्या ठिकाणी त्याचा स्टॉक जो आहे तो इन्क्रीज करण्याचं काम करतो. आणि एकदा का सेल पॅटर्न समजला तर कॉन्फिडन्सने तुम्ही तुमचा स्टॉक इन्क्रीज केला तरी काय हरकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला आपल्याला एक्झॅक्टली मार्केटची डिमांड काय ही गोष्ट माहित नसते. त्याच्यामुळे नेमका कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे, फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट कोणता आहे किंवा कोणत्या प्रोडक्टची डिमांड जास्त नाहीये, ह्या गोष्टी अनुभवायला थोडासा पुरेसा काळ त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो. या 21 दिवसाच्या सिरीज मध्ये तुम्हाला खूप काही बिझनेस टिप्स मिळणार आहेत. त्यासाठी लगेच आपल्या या पेजला फॉलो करून ठेवा.